नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी रंगमध्ये। आज आपल्या प्रेरणादायी विचारांच्या या मालिकेमध्ये विचार घेऊन आलेला आहोत डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रेरणादायी विचारांचे, जे तुमच्या मनाला देतील चालना। सर्वात अगोदर आपण पाहूया राधाकृष्णन यांच्याविषयीची माहिती। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक प्रसिद्ध तत्वज्ञ, विद्वान आणि भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते। शिक्षण, तत्वज्ञान आणि भारताच्या बौद्धिक परिदृश्याला आकार देण्यामधील त्यांच्या भूमिकेसाठी गौरव केला जातो। शिक्षण क्षेत्रात त्यांचे योगदान खरोखरच खूप मोलाचे आहे आणि त्यांनी आपल्यासाठी चांगले प्रेरणादायी संदेश दिलेले आहेत। तर त्यातीलच काही संदेश आज आपण इथे बघणार आहोत। बघूया तर। खरे शिक्षक ते आहेत जे आपल्याला स्वतःबद्दल विचार करण्यास मदत करतात। खूप चांगले विचार आहेत बघा, कारण आपल्याला शिक्षणाच्या विषयी आपल्या पाठ्यपुस्तकाविषयी शिकवणारे सर्वच शिक्षक असतात, पण खूप कमी शिक्षक असे असतात जे आपल्याला आपल्यातील चांगल्या गुणांची माहिती करून देतात, आपल्याला स्वतःबद्दल विचार करण्यास प्रवृत्त करतात। आणि जो माणूस स्वतःबद्दल विचार करतो तेव्हाच त्याला त्याच्यातले चांगले गुण आठवतात आणि तो त्यांचा उपयोग करून आपले जीवन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करू शकतो। तुम्हीही तुमच्या शिक्षकांना आठवा आणि तुम्हाला तुमचे गुण शोधून देण्यासाठी त्यांनी काय मदत केली आहे त्याचा विचार करा। पुस्तक वाचल्याने आपल्याला एकाकी चिंतनाची सवय लागते, जी आपल्याला आत्मशोधाकडे घेऊन जाते। म्हणजे जर आपण पुस्तक वाचत असू तर आपल्याला त्यातून नक्कीच चांगले ज्ञान मिळत राहील, चांगले मार्गदर्शन मिळत राहील आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या संकटांसाठी आपण लढण्यासाठी नक्कीच तयार असू। त्यामुळे पुस्तकांमधून आपण आपल्याला आपल्यातील शोध घेण्यास मदत करत असतो। पुस्तकं नक्की वाचत राहा, ज्ञान नक्की घेत राहा। शिक्षणाचे अंतिम उत्पादन मुक्त सृजनशील मनुष्य असावे। म्हणजे आपण शिक्षण यासाठीच घ्यावे की त्याचा उपयोग आपण आपल्या समाजातील लोकांसाठी करू शकू, त्यांच्या कल्याणासाठी करू शकू, तरच त्याचा खरा उपयोग होतो म्हणता येईल। आनंद आणि आनंदाचे जीवन ज्ञान आणि विज्ञानाच्या आधारेच शक्य आहे। जर आपण आपल्या आयुष्यात आनंदी असू, जे आहे त्यात समाधानी असू, तरच आपण चांगले ज्ञान संपादन करू शकतो आणि चांगले आयुष्य आपण व्यतीत करू शकतो। खूप चांगले विचार आहेत। जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला माहीत आहे तेव्हा आपण शिकणे बंद करतो। अशा प्रकारच्या भावना आपल्या मनात येणं म्हणजेच आपली स्थगिती, आपली प्रगतीची वाटचाल आहे ती थांबण्यासारखं आहे। कारण कोणताच माणूस असा नाही ज्याला सगळं काही येतं। म्हणून ज्या वेळेला आपल्या मनात अशा प्रकारच्या भावना येतात की मला सर्व काही माहीत आहे, त्यावेळेला आपण आपले शिक्षणच थांबवतो आणि जेव्हा आपण आपले शिक्षण थांबवतो पर्यायानं आपण आपली प्रगतीच थांबवत असतो। त्यामुळे नेहमी शिकत राहा, नेहमी काही ना काहीतरी वाचत राहा। समस्या सोडवण्याचा आणि युद्धाविरुद्ध लढण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे संवाद। कारण सध्या जगात युद्धजन्य परिस्थिती चाललेली आहे, त्यामुळे कोणत्याच युद्धाने चांगले प्रश्न कधीच सुटू शकत नाहीत। कारण प्रश्न सुटवण्यासाठी किंवा कोणत्याही समस्या सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांशी बोललं पाहिजे, एकमेकांसोबत संवाद केला पाहिजे, तरच त्या सुटतील। तुमच्या मिशनमध्ये यशस्वी होण्यासाठी तुमच्या ध्येयाप्रती एकनिष्ठ भक्ती असणे आवश्यक आहे। म्हणजे जर आपल्याला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर जे ध्येय आपण ठरवलेलं आहे, जे गोल आपण निश्चित केलेलं आहे, त्याप्रती आपण एकनिष्ठ असलं पाहिजे। प्रत्येक वेळेला ते ध्येय आपल्या डोळ्यासमोर असलं पाहिजे आणि सदैव ते साध्य करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, तरच आपण आपल्या यशापर्यंत पोहोचू शकतो। शिक्षण ही केवळ ज्ञान देण्याची प्रक्रिया नाही, तर ती चारित्र्य घडवण्याची प्रक्रिया आहे। म्हणजे जेव्हा आपण शाळेत अवस्थेत असतो, शाळेत शिकत असतो, त्यावेळेला आपण शिक्षण फक्त आपल्या मार्कांसाठी घ्यायचं आहे। आपण आपल्या वर्गात
चांगल्या नंबरने पास व्हावे यासाठीच शिक्षण घेत असतो. पण खऱ्या अर्थानं शिक्षण म्हणजे ही ज्ञान देण्याची प्रक्रिया नाही, तर चारित्र्य घडवण्याची. म्हणजे आपण जेव्हा चांगल्या लोकांचे, चांगल्या महान लोकांचे चारित्र्य वाचतो, त्यांच्याविषयीची माहिती वाचतो, त्यावेळेला आपण आपल्यात असलेल्या चांगल्या गुणांची जोपासना करत असतो. आणि जो माणूस चांगल्या गुणांनी शिकत असतो तेव्हा त्याचे चारित्र्य घडवण्याची प्रक्रिया चालू असते. म्हणून शिक्षणाने आपण चांगले चारित्र्यवान होऊ शकतो. एकमेकांचा आदर करण्याचा, एकमेकांच्या विषयी चांगल्या भावना असण्याचा आणि एकमेकांना मदत करण्याच्या भावना आपण शिकत असतो. ते खरं शिक्षण होईल. ज्ञान आपल्याला शक्ती देतं, प्रेम आपल्याला परिपूर्णता देते. म्हणजेच जेव्हा आपण शिकत असतो त्यामुळे आपल्याला आपल्या जीवनात येणाऱ्या समस्यांना लढण्याची शक्ती मिळत असते. आणि प्रेम जेव्हा आपल्यामध्ये उपजतं, जेव्हा आपण दुसऱ्यांविषयी आदर, दुसऱ्यांविषयी आस्था, दुसऱ्यांविषयी आपुलकीची भावना ठेवतो, तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने परिपूर्ण माणूस होतो. म्हणजे ज्ञान आणि प्रेम या दोन्ही गोष्टी आपल्याकडे असल्या तर आपण खऱ्या अर्थाने माणूस बनू शकू. सर्व ज्ञानाचा शेवट म्हणजे इतरांच्या सेवा. पुन्हा एकदा त्यांनी शिक्षणाविषयी जास्त महत्त्व तर सांगितलेलं आहेच, पण त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या समाजातील लोकांचे भलं होण्यासाठी, समाजातील लोकांचे हित साधण्यासाठी केला तरच त्या ज्ञानाचा खरा उपयोग होईल आणि तीच आपल्या ज्ञानाची खरी सेवा असेल. तर हे होते काही चांगले आणि प्रेरणा देणारे विचार जे आपल्याला सांगितले होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनांनी. मला आशा आहे की यातील एखादा विचार आपण आपल्या आयुष्यासाठी नक्कीच घेतला असेल. तुम्ही तुमच्या परिस्थितीनुसार, तुमच्या विचारानुसार आणि तुमच्या आकलनानुसार जो विचार तुमच्या आयुष्यासाठी योग्य वाटतोय तो स्वीकारा आणि त्या दिशेनं तुमची वाटचाल सुरू करा. तुमच्या यशाच्या वाटचालीसाठी मराठी रंगकडून खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि आमच्या चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनही प्रेस करून ठेवा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या महान व्यक्तींच्या प्रेरणादायी विचारांमध्ये आणि स्वतःला प्रेरक बनवूया, स्वतःला मोटिवेट करूया आणि यशाच्याकडे वाटचाल सुरू करूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.